हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ओबीसींची मोठ बांधण्याचा प्रयत्न करू नका, मराठ्यांशिवाय तुमचं पानही हलणार नाही, मनोज जरांगेंचा शिंदे फडणवीसांना इशारा। छगन भुजबळ राज्यामध्ये 100% दंगल घडवणार, राज्यात दंगल झाल्यास भुजबळ जबाबदार असतील, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकात भूल गए हैं, छगन भुजबळ यांचं घणाघाती भाषण। राज्य सरकारकडून आमच्या 2 मागण्या मान्य, सर्वपक्षीय बैठकीपूर्वी सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश न काढण्याचं सरकारचं आश्वासन, लक्ष्मण हाके यांची माहिती। मनोज जरांगेंना जे हवं आहे ते 2017ला दिलंय, भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं भुवया उंचावणारं विधान, 2017चा रक्तसंबंध व्हेरिफिकेशन कायदा आणि अधिसूचनेमध्ये काडी मात्र फरक नाही, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। 10 दिवसानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित, राज्य सरकारच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करत असल्याची लक्ष्मण हाकेंची घोषणा। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, आम्ही अगोदरपासूनच ओबीसी, लक्ष्मण हाकेंचं उपोषण हे मॅनेज होतं, मनोज जरांगे पाटील यांचा आरोप। राज्यामध्ये अनेक ठिकाणी खोटे कुणबी दाखले वाटण्यात आले, ज्यांनी खोटे दाखले वाटले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। ओबीसींमध्ये आमच्या हक्काच्या नोंदी आहेत, कुणबी नोंदी रद्द केल्यास सरकारला परिणाम भोगावे लागतील, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। जातीय जनगणनेला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा, विधानसभा लोकसभेत आरक्षण मिळायला हवं, छगन भुजबळ यांच्याकडून राजकीय आरक्षणाची मागणी। महायुतीमध्ये डावललं जात असेल तर अजितदादा आणि वंचितनं एकत्र यावं, आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात अमोल मिटकरींचं मोठं विधान। अजितदादांनी भाजपची साथ सोडल्यानंतर युतीसंदर्भात विचार करू, वंचितची प्रतिक्रिया, महायुती महाआघाडीनंतर आता महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या फ्रंटची चर्चा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।